हॅलो, राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 30 इंच साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग. तर ह्यामध्ये वाढीव कटोरी कशी टाकायची, बाहीची आपल्याला घडी कशी टाकायची आहे, शोल्डरचे माप, मुंड्याचे माप 30 साईजनुसार कसे घ्यायचे, हे सर्व सांगितलेले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आपण हा बंद बाजू घेतलेली आहे. आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा शोल्डरचे माप टाकायचे आहे. शोल्डर आपलं छातीनुसार 5 इंच येणार आहे आणि मुंडा 5 इंच येणार आहे. छाती 30चा चौथा 7.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन दिलेले आहे. कमरघेर 27 इंच आहे, त्याचा चौथा 6.5 प्लस 1 इंच डाच रुंदी घेतलेली आहे इथे. आणि आपल्याला इथे छातीची कमरची रेषा जोडून घ्यायची आहे. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन देऊन छातीची कमरची रेषा आपल्याला मार्जिनची जॉईंट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण बाहेरील मुंडा 1.25 इंचावर देणार आहोत आणि आतील मुंडा 1.25 इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहोत. आणि जी मुंड्याची रेषा आहे त्याचा मध्य काढायचा आणि छातीच्या मापाचं आणि 1.25 इंच आणि मुंड्याच्या रेषेचा असा जसा व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तसा सेप देऊन घ्यावा. 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. मागील गळा आहे 9 इंच. आता आपण डाचचा मार्किंग करून घेणार आहोत. कमर घेराचं जे माप आलेलं आहे त्याच्या निम्म आपण इथं टाकलेलं आहे. डाच उंची मी ते 4 इंच घेतलेली आहे. रुंदीला 1 इंच घेणार आहोत, जे मार्जिन आपण दिलेले आहे. इथे डाच आखून घ्यायचा आहे. आता मागील गळा आपला 9 इंच आहे, तर आपण खाली रुंदीला 3 इंचापर्यंत घेऊ शकतो, कारण खालच्या साईडनं ब्रॉड असेल तर चालेल, पण वरून जे गळा रुंदीचे माप आहे गळा आपण आखून घेतलेला आहे. आता कट करताना जे मार्जिन दिलेले आहे त्या रेषेपासून बाहेरील मुंड्याचा आकार वरती कट करून घ्यावे आणि दोन्ही पेपर सोबत कट करून घ्यावेत. आणि आता आपल्याला या पेपरचे 2 फोल्ड केलेला पेपर ओपन करून मधून कटिंग करून घेतलेला आहे, जेणेकरून एक भाग पुढचा आपला, एक भाग पाठीमागे. मागील गळ्याचा आता आपण आकार कट करून घेणार आहोत. आता आपल्याला पुढील गळ्याच्या पुढील भागाच्या याच्यावर आपल्याला गळा रुंदीचं मार्किंग करून घेणार आहोत. आणि जे मुंड्याची रेषा आहे तिथून खाली मुंड्या आकार आखून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढील मुंड्याचा आकार देता येईल. दीड इंच मार्जिनची रेषा आखून घेणार आहोत आणि पुढील मुंड्याचा आकार देऊन घेणार. आपला पुढील गळा 6 इंच आहे. गळा रुंदी 2.5 इंच आहे. मी गळ्याचा गोल आकार देऊन घेतलेला आहे. नंतर आपल्याला आता ह्याच्यावरतीच आपल्याला ब्रेसपट्टी आखून घ्यायची आहे. त्या साईडला 2.5 इंचाचं मार्किंग करून एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आणि 1 इंच वरती घेऊन आपल्याला
ब्रेसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण कटोरीचे माप टाकणार आहोत. हे माप इथे मी 2.5 इंच दिलेले आहे. 30 इंच छातीपर्यंतसाठी 30 इंच छातीसाठी आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. हे छातीनुसार हे माप कटोरीचे बदलत असते. ह्याचा चार्ट आपण लवकरच घेऊन येणार आहोत. आणि मुंड्यापासून आतील बाजूला 2 इंचाचे माप घेतलेले आहे आणि एक स्ट्रेट लाईन तिथून ओढून घ्यायची आहे आणि कटोरीचा गोलवा आकार इथे आपल्याला द्यायचा आहे. छातीनुसार कटोरीचे माप ते किती इंच बदलते, शोल्डरचे माप मागील गळ्याच्या मापानुसार शोल्डरचे माप बदलत असते. त्यामुळे याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे. त्याचा चार्ट आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलला अपलोड करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा. आपण पहिल्यांदा ब्रेसपट्टीचे कटिंग करून घेतलेले आहे. आता आपण पहिल्यांदा मुंड्याचा आकार, आतील मुंड्याचा आकार कटिंग करून घेणार आहोत. हा पुढील गळा, कटोरी कटिंग करून घेऊ. ही आपली मूळ कटोरी झालेली आहे. ही झाली ब्रेसपट्टी, हा मुंड्याचा आकार आणि ही मूळ कटोरी झालेली आहे. या कटोरीपासून आपल्याला आता वाढीव कटोरी काढायची आहे. जशी आहे तशी व्यवस्थितरित्या दुसऱ्या कागदावरती आपल्याला ही कटोरी आहे अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आहे अशी मार्किंग करून घेणार आहोत. मार्किंग केलेल्या कटोरीवरती आता आपल्याला 1.25 इंच आपल्याला पुढील भागास 1.25 इंच देऊन तिथून एकदम क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे. वरती वरील बाजूस 1.5 इंच घेऊन तसेच गोलाकारात कटोरीचा आकार देत ते मार्जिन तसेच खाली आखून घ्यावे आणि एक 1.25 इंचपासून घेतलेले जे मार्जिन आहे तिथून एक स्ट्रेट लाईन ओढून त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. स्ट्रेट लाईन ओढून त्याचा मध्य काढायचा आहे आणि ती रेषा सरळ खाली तशी सोडायची आहे. आणि त्या रेषेच्या खाली आपल्याला 30 ते 32 इंच छातीपर्यंत आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे आणि त्या पुढील छातीसाठी आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. तिथे 1.25 इंच घेतलेला आहे मी. खाली कटोरीच्या खाली 1.25 इंच घेऊन असे क्रॉस आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आता आपण टक्स आखून घेणार आहोत. आपण 1.5 इंच या साईडला आणि 1.5 इंच या साईडला आखून घेणार आहोत आणि क्रॉसमध्ये हा टक्स आखून घेणार आहोत. तर या साईडला आपले 2.5 इंच होत आहे आणि या साईडला 3 इंच. तर हे मार्जिन हे आपण दोन्ही बाजू समान अंतरावर करून घेणार आहोत. तर जे कमी आहे ते आपल्याला जसं आकृतीमध्ये मी जिथे वाढवलेले आहे जसे 1/2 इंचने वाढवून आहे असा शेप देऊन घ्यावा. ही झाली आपली वाढीव कटोरी. अशा पद्धतीने वाढीव कटोरीचे माप टाकावे. या पद्धतीने जर कटोरी तुम्ही काढली तर कटोरीचा पॉईंट कुठेही क्रॉसमध्ये किंवा कटोरी चपटी होणे हे कुठलेही प्रॉब्लेम या कटोरीमध्ये होत नाहीत आणि कटोरी एकदम व्यवस्थितरित्या बसते. कटोरीचा आकार पण गोल असा व्यवस्थितरित्या येतो. तुम्हाला हा मी टक्स लावून दाखवत आहे. ते एक्स्ट्राचे जे मार्जिन आहे ते कटिंग करून घ्यायचे आणि टक्सची लाईन आपली स्ट्रेट करून घ्यायची आहे.
म्हणजे खाली वरती खाली होणार नाही. आता आपण टक्स हा दुमडून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते की एकदम खालील बाजूस कटोरीच्या एकदम स्ट्रेट लाईन येत आहे. अशी कटोरी टक्स जोडल्यानंतर वरचा पॉईंट असा एकदम टोपीसारखा आकार आला पाहिजे आणि खालील बाजूस स्ट्रेट लाईन आली पाहिजे. त्यावेळेस ही कटोरी व्यवस्थित बसते. आता आपण बाहीचे कटिंग करून घेणार आहोत. बाहीची उंची आपली 5 इंच आहे, प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. नंतर एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला, वाढीव मापाची पण आणि उंचीची पण. त्यानंतर आपल्याला आता कॅप हॅट टाकायची आहे. आपल्याला शोल्डरवरती 1 इंच घेतलेले आहे मी समान अंतर येण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला कॅप हॅटचे माप टाकायचे आहे. मी 30 इंच छातीला 3 इंच कॅप हॅट घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला दंड घेर आपला 5 इंच आहे, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच प्लस केलेले आहे. ज्या पद्धतीने आपण गेल्या वेळेस बाहीचे कटिंग बघितले त्या पद्धतीने दंड घेर आपला 5 इंच आहे, तर 1.5 इंच प्लस मी त्याच्यामध्ये केलेले आहे. आणि 6.5 इंचावर आपली बाहीची घडी घेतलेली आहे. आणि त्या बाहीच्या घडीचा मध्य घेऊन ती रेष स्ट्रेटमध्ये तशीच वरती घेऊन त्याचे 3 भाग केलेले आहेत. त्याच्या पहिल्या भागावर आपल्याला बाहेरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पहिल्या भागावर आपल्याला बाहेरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि 2 नंबरच्या मार्किंगवरती आपल्याला आतील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. 2 नंबरवरती आपल्याला आतील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. असे पॉईंट दिल्यानंतर आपोआपच माशाचा आकार तयार होऊन बाहीचे कटिंग होते. 5 इंच दंड घेऊन 1.5 इंच शिलाई मार्जिन दिलेले आहे. आणि बाहीसाठी आपण ब्लाऊजसाठी पण आपण 1.5 इंच मार्जिन दिलेले आहे. बाहीसाठी पण आपल्याला 1.5 इंचच मार्जिन घेणार आहोत. दंड घेर प्लस 1.5 इंच घेतलेले आहे. क्रॉसमध्ये असे आपण आखून घेणार आहोत आणि दुमडपट्टीला बाहेरच्या साईडला असे मार्किंग करून घेणार आहोत, जेणेकरून ती पट्टी आतमध्ये फोल्ड झाल्यावर त्या पद्धतीने आकार घेईल. अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे. पहिल्यांदा आपण दंड घेरापासून बाहीची उंची घेतलेली आहे, तिथून बाहेरील मार्जिनची रेषा असे कटिंग करणार आहोत. नंतर बाहेरील मुंड्याचा आकार बाहीच्या मुंड्याचा बाहेरील आकार पहिल्यांदा कट करून घेणार आहोत. या पद्धतीने जर आकार दिला तर आपला बाहीच्या मुंड्याचा आकार अजिबात चुकत नाही. व्यवस्थित आपोआप तो आकार येत जातो. आणि बाही ओपन केल्यानंतर आपल्याला आतील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे. आपला 30 इंच छातीचा कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग हे पूर्ण झालेले आहे. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केले तर ब्लाऊज एकदम व्यवस्थितरित्या परफेक्ट असा बसतो फिटिंगला. ह्याचा आपण कटिंगचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स वॉचिंग.